साहसी शैलेश. पावसाळ्याचा महिना होता. मुलांना सुट्टी होती. सकाळपासून पाऊस पडत होता. त्यामुळे घरात बसून मुले कंटाळली होती. सायंकाळी पाऊस कमी झाला. सगळी मुले शैलेशच्या दारात गोळा झाली. सारे लपंडाव खेळू लागले. पहिलाच डाव शैलेशवर आला. त्याने डोळे मिटून घेतले. सवंगडी पळाले. आडोशाला लपून बसले. शैलेश त्यांना शोधू लागला. त्याने श्रीराम, राजा, नीताला पट्टापट शोधून काढले. आता राहिली सुवर्णा. शैलेशला वाटले, ही खाली कुठेच दिसली नाही म्हणजे ती नक्की गच्चीवर लपली असणार. तो गच्चीवर गेला. तोवर श्रीराम, राजा, नीता एक आडव्या पाईपवर बसायला गेले. असे ते नेहमीच बसायचे, झोके घ्यायचे. पण आज वेगळेच घडले. पाईपला स्पर्श होताच त्यांना जोरदार धक्का बसला. तिघेही मोठमोठ्याने ओरडू लागले, आई आई, मेलो मेलो, वाचवा. तो ओरडाआरडा ऐकून शैलेश तिकडे धावत गेला. बघतो तर काय, तिघेही पाईपला चिकटलेले. शैलेश ओरडला, सुवर्णा, बाहेर ये, चटकन लाकडाची फळी आण. काय झाले असावे ते शैलेशच्या लक्षात आले. वरच्या मजल्यावर पाणी नेण्यासाठी विजेची मोटर बसवली होती. त्यातील वायरचा स्पर्श भिंतीला झाला आणि ओल्या भिंतीतून विजेचा प्रवाह आला. तोच प्रवाह भिंतीला चिकटून असलेल्या पाईपमध्येही आला आणि त्यामुळेच हे तिघे पाईपला चिकटले. अशा वेळी लाकडी फळीचा वापर करावा असे कुरडकर बाईंनी विज्ञानाच्या तासाला सांगितले होते. सुवर्णाने लाकडी फळी आणली. शैलेशने एकेकाला फळीने जोरात ढकलले आणि तिघेही पाईपपासून वेगळे होऊन खाली पडले. ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. उपचार झाल्यावर ते शुद्धीवरही आले. शैलेशने 3 मित्रांचे प्राण वाचवले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. शैलेशच्या वर्गशिक्षिका कुरडकर बाई यांना आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांची समयसूचकता व साहसता पाहून खूप अभिमान वाटला. त्यांनी शैलेशला शाळेत सर्वांसमोर शाबासकी दिली. खरोखरच सर्वांनी कौतुक करावे असे साहस शैलेशने केले होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात शैलेशच्या फोटोसकट मोठी बातमी आली. गावानेही शैलेशचा भव्य सत्कार केला. त्या प्रसंगी सर्वांनी शैलेशच्या साहसाचे कौतुक केले. धाडसी मुले म्हणजे राष्ट्राची संपत्ती. संकटे कोणावरही येऊ शकतात. अशा प्रसंगी धाडस दाखवले तर दुर्घटना टळू शकतात. शैलेशने जे धाडस दाखवले त्याचा गावाला सार्थ अभिमान वाटतो, असे सत्कार समारंभाच्या अध्यक्षांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.